दुसरा राजे अध्याय 11 अहजाची आई अथल्या हिने आपला पुत्र मेला आहे असे पाहिले तेव्हा तिने उठून सर्व राजवंशाचा संहार केला। तरी योराम राजाची कन्या व अहजाची बहीण यहोशेबा हिने अहजाचा पुत्र योवाश यास त्या वधावयाच्या राजपुत्रातून चोरून नेले आणि त्यास व त्याच्या दाईस बिछाने ठेवण्याच्या कोठडीत छपवून ठेवले। अथलेच्या दृष्टीआड त्यास केल्यामुळे त्याचा वध झाला नाही। यावर परमेश्वराच्या मंदिरात त्याला 6 वर्षे तिच्याजवळ लपवून ठेविले होते। इकडे अथलेने देशावर राज्य केले। 7व्या वर्षी यहोयादाने हुजरे आणि गार्दी यांच्यातल्या शतपतीस बोलावू पाठविले। त्यास परमेश्वराच्या मंदिरात आणून त्यांच्याशी करार केला आणि त्यांच्याकडून आणभाग करवून त्यास तो राजपुत्र दाखविला। त्याने त्यास सांगितले, तुम्हास करावयाचे ते हे, जे तुम्ही शब्बात दिवशी येत असता त्या तुम्हातल्या 1/3 लोकांनी राजमंदिरावर पहारा ठेवावा, 1/3 लोकांनी सूरवेशीवर पहारा ठेवावा आणि बाकीच्या 1/3 लोकांनी पहारेवाल्यांच्या मागे वेशीत राहावे। या प्रकारे तुम्ही मंदिराचा बंदोबस्त ठेवून नाकेबंदी करा। शब्बात दिवशी तुमच्या ज्या 2 तुकड्या कामावरून जात असतात त्यांनी राजाभोवती राहून परमेश्वराच्या मंदिराचे रक्षण करावे। तुम्ही सर्वांनी हत्यारबंद होऊन राजाभोवती जमावे। कोणी पहाऱ्याच्या आत आला की त्यास मारून टाकावे। राजा आत बाहेर जाईल तेव्हा तुम्ही त्याचबरोबर असावे। यहोयादा याजकाने केलेल्या हुकुमाप्रमाणे त्या शतपतींनी केले। शब्बात दिवशी जे लोक कामावर यावयाचे होते व जे कामावरून घरी जावयाचे होते ते सर्व घेऊन ते यहोयादा याजकाकडे आले। तेव्हा दावीद राजाच्या बर्चा व ढाली परमेश्वराच्या मंदिरात होत्या त्या याजकाने शतपतीस दिल्या। ते पहारेवाले हाती हत्यारे घेऊन मंदिराच्या दक्षिण कोपऱ्यापासून उत्तर कोपऱ्यापर्यंत वेदीच्या व मंदिराच्या जवळ राजासभोवार उभे राहिले। मग त्याने राजकुमारास बाहेर आणले, त्याच्या शिरी मुकुट ठेवून त्याच्या हाती आज्ञापट दिला। मग त्यांनी त्यास अभिषेक करून राजा केले व टाळ्यांचा गजर करून म्हटले, राजा चिरायू होवो। पहारेकऱ्यांचा व लोकांचा गलबला ऐकून अथल्या परमेश्वराच्या मंदिरात त्यांच्याकडे आली। ती पाहते तो वहिवाटीप्रमाणे राजा उच्चस्थानी उभा आहे, त्याच्यापाशी सरदार व कर्णे वाजविणारे उभे आहेत व सर्व लोक आनंद करून कर्णे वाजवित आहेत, असे तिच्या दृष्टीस पडले। तेव्हा अथल्या आपली वस्त्रे फाडून फितुरी रे फितुरी असे ओरडली। मग यहोयादा याजकाने सेनेवर असलेल्या शतपतीस आज्ञा केली की तिला सेनेच्या रांगेतून बाहेर काढा, तिच्या मागून जो जाईल त्याचा वध करा। परमेश्वराच्या मंदिरात तिचा वध होऊ नये म्हणून याजकाने असे सांगितले। तेव्हा त्यांनी तिला जाण्यासाठी वाट केली व राजमंदिराकडे घोडे ज्या वाटेने येत असत त्या वाटेने ती बाहेर गेली। मग तेथे तिला जीवे मारिले। यानंतर राजा व प्रजा यांनी परमेश्वराचे लोक व्हावे म्हणून यहोयादाने त्याचकडून परमेश्वराशी करार करविला। तसाच त्याने राजा व प्रजा यांच्यामध्येही करार करविला। तेव्हा देशातील सर्व लोकांनी बाल दैवताच्या देवळात जाऊन ते मोडून टाकिले व त्याच्या वेद्या व मूर्ती यांचा भुगाभुगा केला आणि बालाचा याजक मत्तान याचा वेद्यांसमोर वध केला। मग याजकाने परमेश्वराच्या मंदिराचे कामदार नेमिले आणि शतपती, हुजरे, गार्दी व देशातले सर्व लोक यास बरोबर घेऊन राजास परमेश्वराच्या मंदिरातून उतरून खाली नेले आणि गार्द्यांच्या वेशीच्या द्वाराने त्याला राजमंदिरात पोचविले। तेव्हा राजा राजासनावर विराजमान झाला। अथलेस राजमंदिरापाशी तरवारीने वधिले। तेव्हा सर्व लोक आनंदित झाले व नगर शांत झाले। यहोआश राज्य करू लागला तेव्हा तो 7 वर्षाचा होता।